विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। अधिवेशन आणखी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी होती, मात्र पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचा आज सूप वाजणार आहे। नागपूर अधिवेशनाचं कामकाज 10 दिवस चाललं आणि या अधिवेशनामध्ये नवाब मलिक, सलीम कुत्ता प्रकरण, मराठा आरक्षण आणि अवकाळी पावसाचे मुद्दे गाजले। मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं होतं। नोंदींसंदर्भात तपासलेल्या कागदपत्रांच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करून राज्याची लोकसंख्या 12 कोटी असताना 15 कोटी कागदपत्र आणली कुठून असा सवाल भुजबळांनी केलेला होता। भुजबळांच्या या टीकेला आता जरांगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होतीये। सोनिया गांधी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेत आणि राज्यसभेत संसदेच्या सुरक्षेचा भंग, कांदा निर्यात बंदी आणि इतर प्रश्नांबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे खासदार निलंबनाच्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल। कोरोना काळातल्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे। तुर्तास किशोरी पेडणेकर यांना हायकोर्टानं अटकेपासूनचा दिलासा दिलेला आहे। छगन भुजबळ आरोपी असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज केलेला आहे। या प्रकरणी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। भारतात JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात काहीसं भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेत सगळ्या जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश दिले। तसंच श्वसनासंदर्भातल्या आजारांचं संक्रमण होत असलेल्या रुग्णांचं अधिक सक्षमपणे सर्वेक्षण करण्यासाठीच्या सूचना देत कोरोना टेस्ट्स वाढवण्याचेही निर्देश दिले। केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानं खळबळ उडालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जाते। कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बुधवारी बैठक बोलावण्यात आलेली आहे। सध्या विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि गोंदिया इथं किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरलंय। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भासह उर्वरित राज्यामध्ये चांगली थंडी पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। काही ठिकाणी कापसावर लाल्या रोग आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला। कापसाचं नुकसान झाल्यामुळे जळगावातल्या ममुराबाद इथल्या एका शेतकऱ्यानं तब्बल 7 एकरांवरच्या कापूस पिकावर रोटावेटर फिरवला आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना सुरू केली। यंदाच्या रब्बी हंगामात धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक पीक विमा भरलेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 7,19,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले। शेतीसाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज द्या अशी मागणी धाराशिवमधल्या सांजा या गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे। रात्रीची वीज दिल्यामुळे पशुधनासाठी पाणी भरून ठेवणं किंवा शेतातल्या पिकांना पाणी देणं ही कामं अंधाऱ्या रात्री जीव धोक्यात घालून करावी लागतात। त्यामुळे दिवसा 4 तास आणि रात्री 4 तास शेतीसाठी वीज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यभरातल्या प्रत्येक होर्डिंगवर QR कोड लावण्याचे हायकोर्टानं आदेश दिलेत। होर्डिंगसाठी सगळ्या पालिकांच्या हद्दीमध्ये विशिष्ट जागा निश्चित करा असे आदेशही दिले गेलेत। हायकोर्टानं राज्य सरकारसह महानगरपालिकांना या संदर्भातले निर्देश जारी केलेत। 31 जानेवारीला हायकोर्ट या सगळ्या संदर्भातला आढावा पुन्हा एकदा घेणार आहे। देशातल्या उच्च शिक्षण संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशी विद्यापीठांच्या सहकार्यानं अभ्यासक्रम राबवू नये असा इशारा UGCनं दिलेला आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। गेल्या काही वर्षात राज्यभरामध्ये अनधिकृत शाळांचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्यातल्या कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना व्यक्तिशः जबाबदार धरलं जाईल। तसंच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे। मुंबईतला हवेचा निर्देशांक मंगळवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला।
वांद्रे कुर्ला संकुलातली हवा अत्यंत वाईट अवस्थेतली असल्याची नोंद झालेली आहे. मुंबईतल्या हवेचा निर्देशांक 137 इतका होता. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं सुद्धा निदर्शनास आलंय. महाडजवळच्या तळीये इथल्या कोंढाळकर वाडीमधील दरडग्रस्त आणि परिसरातल्या धोकादायक क्षेत्रातल्या रहिवाशांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळानं तळीयेमध्ये 271 घरांचा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पातील दरडग्रस्तांच्या 66 घरांचं बांधकाम पूर्ण झालंय, तर 134 घरांचं काम सुरू आहे. मात्र कोकण मंडळाला 44 घरांसाठी अद्याप जागाच उपलब्ध नाही. या घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. जे हॉस्पिटलमधल्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा हे मानसिक छळ आणि धमकी देत असल्याचा आरोप करत त्वचारोग विभागातल्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारलेलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला मार्ड संघटनेच्या जे हॉस्पिटलमधल्या सगळ्या निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय. डॉक्टर कुरा यांना पदावरनं हटवावं, अन्यथा 21 डिसेंबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला जाईल असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिलाय. रत्नागिरीमधल्या उंबरशेत मायनिंगमधनं बेसुमार वाहतूक सध्या सुरू आहे. उंबरशेत मायनिंगपासून केळशी ते साखरी जेटीपर्यंत 10 किलोमीटर बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबचराम रांगा या 24 तास लागलेल्या असल्यानं धुळीसोबतच ट्रॅफिक जाम होण्याचं आणि अपघातांचंही प्रमाण वाढलंय. मायनिंग वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली जाते. इंदापूरमधल्या म्हसोबावाडी इथं कृषी विभागानं अन्न आणि पोषक सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी हंगाम ज्वारी पीक प्रकल्प राबवलेला आहे. सद्यस्थितीत ज्वारी पीक जोमात आलेलं असून ज्वारी भरण्याच्या अवस्थेत आहे. अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस ज्वारी पिकाला वरदान ठरल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जळगावमधल्या नेरी म्हसावद रस्त्यावर एका भरधाव ट्रकनं रस्त्यावरनं जाणाऱ्या म्हशीसह पशुपालकाला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये पशुपालक सुका सोनावणे जागीच ठार झाले, तर म्हैस गंभीर जखमी झालेली आहे. ट्रक चालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा दिलेला आहे. अंगणवाडी सेविकांचा विषय सरकारनं कॅबिनेटमध्ये मार्गी लावलेला आहे. मिनी अंगणवाड्या वाढवून आता त्यांची 13,000 इतकी संख्या होणार आहे. अंगणवाडी सेविकांना केंद्राच्या धोरणांचा लाभ दिला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत येणार का, याबाबतची चर्चा आता सुरू झालेली आहे. वंचितला सोबत घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटानं या संदर्भातला प्रस्तावही मागवलाय. मराठा आरक्षणासाठी येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतलं जाणार असून कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदनही दिलं. सरकारची डेडलाईन आम्हाला मान्य नाही. 24 डिसेंबर नंतर सरकारला 1 तासही वेळ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला. तर 24 तारखेनंतरच्या आंदोलनावर आपली भूमिका ठाम असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. न्याय मिळेपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटलांची 23 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि त्यापूर्वी जिल्हा पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सभेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली आहे. बीडमधल्या सभेची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून सभेच्या ठिकाणी संत महंतांच्या हस्ते पूजन करून व्यासपीठ उभारणीला सुरुवात झाली. या सभेमधनं जरांगे पाटील काय बोलणार आणि कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली असून त्यांना तत्काळ पदभार सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पी शिवाशंकर यांनी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती केल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला होता. ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेत समस्या मांडल्यानंतर त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. नांदेडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं.
तर काही प्रमाणामध्ये तग धरलेल्या पिकांना सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका बसलेला आहे। रब्बी हंगामातल्या हरभरा, ज्वारी आणि गहू या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं पिकांवर नांगर फिरवलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय। घाटी रुग्णालयात एका महिन्यामध्ये 600 रेबीजचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आलेली आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना कुत्र्यांमुळे त्रास होतोय। तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या निलंबनानंतर इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आलेला आहे। यावेळेला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। अकोल्यातल्या पारस इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी बाळापूरमधल्या सगळ्या पक्षीयांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं गेलंय। 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या शौर्य दिनाच्या निमित्तानं प्रशासनाकडून जयस्तंभ इथं प्रशासकीय बैठक घेत कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे। यावेळेला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सगळ्या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक विभागाचा आढावा घेतला। मुंबईतल्या धारावीच्या टी जंक्शन इथल्या काही झोपड्या कोणतीही नोटीस न देता मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केल्या। या कारवाई दरम्यान स्थानिक रहिवासी आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यात काही स्थानिकांना मारहाण झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळतेय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ वसई फाटा इथं MMRDAनं वसई विरार पालिकेच्या मदतीनं तोडक कारवाई केलेली आहे। पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झालेली होती। MMRDA मार्फत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे, त्यात हे अनधिकृत बांधकामं अडथळा आणत होती। त्यामुळे MMRDA आणि वसई विरार शहर पालिकेतर्फे संयुक्तपणे कारवाई झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये विजेचा वापर भरमसाठ वाढला असून विजेचं बिल महिन्याला 35 ते 40 लाख रुपये इतकं येत आहे। त्यामुळे वर्षाला तब्बल हाच आकडा 4 कोटींच्या वर जात असून याचं प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याचं समोर येत आहे। जळगावमधल्या नेरी म्हसावद रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत एका म्हशीसह पशुपालकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले। ट्रक चालकावर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। बीडमध्ये भरधाव ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत। बीड परळी महामार्गावरच्या मैदा फाट्यावरची ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। बेजबाबदारपणे रस्त्यामध्ये रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 4 रिक्षा चालकांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतल्या खेडमधल्या कळमणी गावाजवळ भीषण अपघात झालाय। पुण्याहून खेडला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर बसला हा अपघात झाला। महामार्गावरील एका ढाब्याच्या समोर महामार्गालगत खड्ड्यात कलंडून हा अपघात झाला। अपघातात बसमधले 8 प्रवासी जखमी झाले। त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। विविध मागण्यांसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांचं राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे। त्यामुळे गोंदियातल्या 548 ग्रामपंचायतींना 18 डिसेंबरला कुलूप ठोकण्यात आलं। हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायतीतल्या सगळ्या कामांना आणि व्यवहारांना आता ब्रेक लागला आहे। गोंदियातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 7 महिन्यांपूर्वी चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी जंगलातील 2 वाघिणींना सोडण्यात आलेलं होतं। आता या अभयारण्यामध्ये पुन्हा 3 वाघ सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या सुमारे 16 वाघ असल्याची माहिती आहे। त्यापैकी गेल्या 2 ते 3 महिन्यात 11 वाघांचं दर्शन पर्यटकांना झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्यात या व्याघ्र प्रकल्पात सगळ्यात आधी 1 वाघ सोडला जाणार असल्याची माहिती विभागानं दिलेली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यातल्या जनतेच्या भावना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा होतोय। गरजू मराठा आणि धनगर समाजाला हक्क मिळवून देणं आणि त्यासाठी कुणाच्याही हक्कावर गदा येऊ न देणं ही प्राथमिकता असायला हवी असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं।
36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.